हॅलो हाय नमस्कार. 100.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR वर तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. स्वागत आहे तुमचं आजच्या युववाणी कार्यक्रमात. आणि आज तुमच्यासोबत मी आहे तुमची मैत्रीण तेजस्विनी जोशी. मित्रांनो, आजच्या आपल्या युववाणीमध्ये UPSC परीक्षेतून देशात 353 रँक प्राप्त सूरज गुंजाळ यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूयात. श्रोतेहो नमस्कार. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा ज्याला आपण UPSC ही परीक्षा म्हणतो, तर या परीक्षेचे निकाल अलीकडेच लागले आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्यामधून जवळपास 6 ते 7 विद्यार्थी या UPSCच्या लिस्टमध्ये यावेळेस सिलेक्ट झालेले आहेत. खरं तर UPSC ही आपल्या भारतातलीच नाही तर जगभरामधली एक टफेस्ट एक्झाम अशी मानली जाते आणि या एक्झामच्या तयारीमध्ये वेगवेगळे विषय असतात. त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं आकलन करणं हे आवश्यक असतं. खरं तर हा जो विद्यार्थी ते अधिकारी होण्याचा जो काही प्रवास असतो तर तो खूप खाचखळग्यांचा चढ उतारांचा असा असतो. ह्याच्यामध्ये तुमची मेंटल स्ट्रेंथ, तुमचा अभ्यास, त्यानंतर इतर बऱ्याचशा ज्या काही सामाजिक गोष्टी असतात त्यासुद्धा याच्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा जो काही कस आहे त्याला लागलेला असतात. यासोबतच कुटुंबाचं जी काही पाठिंबा असतो, इकॉनॉमिकल म्हणा किंवा बाकीचा काही सोशल प्रेशरचा भाग असतो, तर तो सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामधून तावून सुलाखून तो विद्यार्थी UPSCच्या फायनल लिस्टमध्ये सिलेक्ट होतो. तर आज आपल्या या मुलाखतीमध्ये सूरज गुंजाळ हा आपला जो UPSCच्या लिस्टमध्ये 353 रँकने सिलेक्ट झालेला आहे. तर आज आपल्या या मुलाखतीमध्ये आहे. सूरज, तुझं सगळ्यात अगोदर खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सुरुवात UPSCच्या परीक्षेपासून करूया की ह्याचं स्वरूप कशा पद्धतीनं असतं, ह्याचं थोडक्यात आपल्याला विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करूया. प्रथमतः UPSC भरपूर असे एक्झाम कंडक्ट करतं, जसं CSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, CAPF. तर मी जी एक्झाम पास झालो ती सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये इंडियन आता IAS IPS अशा 21 पोस्टसाठी ही एक्झाम घेतली जाते. तर याच्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस 2 आहेत, IAS आणि IPS. बाकी सेंट्रल सर्व्हिसेस आहेत, IAPS, बाकीच्या ऑडिट अकाउंट सर्व्हिसेस वगैरे. तर 3 स्टेजेसमध्ये एक्झाम घेतली जाते. प्रथमतः प्रिलिम्स असते, जिथे जनरल स्टडीचा 200 मार्काचा पेपर असतो आणि एक CSATचा पेपर असतो जो 200 मार्काचा असतो. परंतु CSATचा पेपर हा फक्त क्वालिफाईंगचा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 66.66 मार्क्स मिळवायचे असतात आणि जनरल स्टडीच्या पेपरवरती तुमचं मेरिट लागतं. परंतु जर तुम्ही CSATचा पेपर पास झाले नाहीत आणि इकडे जनरल स्टडीच्या पेपरमध्ये जरी तुम्ही मेरिटमध्ये आलात तरी पण तुम्ही क्वालिफाय होत नाहीत. त्याच्यानंतर मग ही एक्झाम पास, आता ह्या एक्झामला भारतामध्ये 10 ते 12 लाख मुलं फॉर्म भरतात. अपियर 8 ते 9 लाख पोरं होतात. तिथं तुमची ऑब्जेक्टिव्हिटी, एक डेप्थ बघितली जाते स्टडीजची. आणि त्याच्यानंतर यातून पास होतात फक्त 10,000 विद्यार्थी. यावेळी 10,000 विद्यार्थी पास झाले होते. मग सेकंड मेन्स असते, UPSC मुख्य परीक्षा ज्याला बोलतात. त्याच्यामध्ये एक ऑप्शनलचा पेपर असतो, तो 500 मार्काचा असतो. त्याच्यात 2 पेपर्स असतात, पेपर 1 पेपर 2. कुठला तरी एक सब्जेक्ट एक, हो, त्यासाठी आपल्याला कुठला तरी एक सब्जेक्ट घ्यायचा असतो जो तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचा स्पेशली सब्जेक्ट असू शकतो, सोशल सायन्सेस मधला पण असू शकतो. त्याची एक सेपरेट लिस्ट आहे. आणि 4 जनरल स्टडीचे पेपर असतात, GS1, GS2, GS3, म्हणजे जनरल स्टडीज 1, 2, 3, 4. मग 1 मध्ये वेगवेगळे इतिहास, सोसायटी, भूगोल असं वेगवेगळं, चौथा इथिक्सचा पेपर असं वेगळं असतं. आणि एसेचा असतो, त्याच्यामध्ये 2 एसे असतात, 250 मार्क्स. तर हे मेन्स 1750 मार्क्सची टोटल होते आणि यामधून क्वालिफाय होतात 2047 मुलं झाली. म्हणजे जितके फायनल मुलं घ्यायचे त्याच्या 3 पट मुलं ते इंटरव्ह्यूसाठी बोलवतात. हो, मग इंटरव्ह्यू असतो 275 मार्कांचा आणि मग तिथं ढोलपूर हाऊसला होतो तो इंटरव्ह्यू फक्त. तर टोटल मिळून मग रिझल्ट लागतो 1750 प्लस 275 असे 2025 पैकी. आणि त्यानुसार रँक लागतात आणि कॅटेगरी ओपन असनुसार मग ह्या 21 पोस्ट पैकी पोस्ट दिल्या जातात. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर MPSC आपल्याकडे त्याच टाईपचं बोर्ड आहे. तर MPSC आणि UPSC ह्या 2 परीक्षेचा नेमका फरक काय असतो? प्रथमतः आता MPSC मधून ज्या कुठल्या पोस्ट होणार तर राज्यापुरता असतील, UPSC जे असतील ते सेंट्रलसाठी असतील. आता MPSC एक्झामचा जो फॉर्मॅट आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईपचाच फॉर्मॅट आहे. त्याच्यामध्ये अॅनालिटिकल एबिलिटी थोडी कमी चेक होते. म्हणजे त्यामध्ये क्वेश्चन आन्सर्स नसतात. असे काही क्वेश्चन दिला त्यामध्ये, हो, एक क्वेश्चन असणार, त्यामध्ये 4 ऑप्शन्स असणार आणि त्यामध्ये सिलेक्ट केलं जातं. त्यामुळे होतं काय की MPSC मध्ये त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी कमी भेटते की कसं आम्ही टेस्ट करू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला. शेवटी मीच तुम्हाला 4 ऑप्शन देणार आहे आणि त्याचं एक फिक्स उत्तर असणार आहे. आणि त्यामुळे काय होतं, हे एक्झाम आता असं जास्त डेप्थमध्ये जायला लागली, जास्त डायव्हर्सिफाय व्हायला लागली, एका पर्टिक्युलर कोर बुकच्या बाहेर जायला लागलेली आहे. कारण आता मला जर 2 विद्यार्थी निवडायचे, तुम्ही जर दोघांनी सेम टिक केलं,
भले याने ती एकच पेज वाचला असेल, पण तुम्ही त्या टिकसाठी 100 पेजेस वाचले असतील, तुम्ही त्यापेक्षा जास्त हुशार आहात. बरोबर. पण मला तुम्हाला दोघांना घेणं नाही. पण युपीएससीचं तसं नाही. युपीएससीने प्रिलिम्स ठेवली ऑब्जेक्टिव्ह, परंतु नंतर 1750 मार्क ज्याच्यावर तुमचं फायनल सिलेक्शन आहे ते अनालिटिकल आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये एसे असतात, इथिक्सचा पेपर आहे, एव्हरीथिंग कव्हर अंडर द सन असं म्हटलं जातं. एवढा सगळा सिलेबस त्याच्यामध्ये असतो. त्याच्यात तुमची एनालिटिकल एबिलिटी चेक होते, तुम्ही किती जास्त रिप्रोड्यूस करू शकता भारी गोष्ट. तर तसा मेनचा पेपर आणि इंटरव्ह्यू असतो जो की 275 मार्काचा. मग मार्कचा फॉर्मॅट इथं थोडा वेगळा आहे. तर असं एक सोकॉल्ड मला फरक दिसतो. सूरज, आता आपण परीक्षेचं स्वरूप पाहिलं, एमपीएससी युपीएससीचा फरक पाहिला. थोडंसं आता शिक्षण तुझं जे काय आहे, तुझं बॅकग्राऊंड आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याच्याबद्दल बोलूया, की तुझा शिक्षणाचा प्रवास कसा राहिला आणि कुटुंबाकडून तुला कशा पद्धतीनं पाठिंबा मिळाला या सगळ्या गोष्टींना. प्रथमतः मी एकदम साधारण कुटुंबाला जन्माला आलो. आता थोडंसं नंतरच्या काळामध्ये ते माझ्या आईवडिलांनी मेहनत घेऊन आम्हाला एक मिडल क्लासपर्यंत आणून पोहोचवले. परंतु सुरुवातीला आम्ही एकदम साधारण कुटुंबामध्ये एक भाड्याच्या खोलीमध्ये राहत होतो. आजीच्याच खोलीमध्ये राहत असल्यामुळे भाडंही पण आम्ही देऊ शकत नव्हतो, अफोर्ड करू शकत नव्हतो. मग त्यावेळी आईवडिलांना काही जनरल सोसायटीचा प्रवाह काय असतो की एक मुलगा आला जन्माला, थोड्या दिवस आईच्या कुशीत राहतो, मग आता कुठेतरी बालवाडीत पाठवायचं त्याला. असं मी ते गजानन कॉलनीमध्ये एक बालवाडी होती, तिथे सुरुवातीचे 2 वर्ष होतो. बालवाडीनंतर जिल्हा परिषदेमध्येच माझं 4थी पर्यंतची शाळा झाली. नंतर 4थी पर्यंत मग ते एकच टीचर असतात 4थी पर्यंत, पण आम्हाला 2रीमध्ये एक टीचर होते, 3री ते 4थीमध्ये वेगळे टीचर होते. त्यानंतर मग मी वडगाव गुप्ता इथे ज्ञानसरिता विद्यालय वडगाव गुप्ता, तिथे मी माझं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. आता या 2 शाळांचं मी एक सांगेल की ह्या शाळेमध्ये फक्त शिक्षण म्हणजे अकॅडमिक शिक्षण यावर जास्त फोकस होता. बाकीचं बाहेरच्या गोष्टीवरती मला असं वाटतं तेवढे रिसोर्सेस शाळेंकडे नव्हते, तेवढा एक्सपोजर शाळेंकडे नव्हता. त्यामुळं माझं वैयक्तिक जर बघायचं म्हटलं तर मी स्वतःला प्रूव्ह करणं म्हणजे काय, तर अभ्यासात हुशार असणं. दुसऱ्या गोष्टीचं टॅलेंट दाखवायलाच काही संधी नाही, एक्स्ट्रा करिक्युलर काहीच नाही. म्हणजे मी झेडपीमध्ये शिकत होतो, तर तिथे समोर पाणी साचायचं म्हणून त्यांनी जवळ 2-3 डंपर मुरून आणून टाकला होता. म्हणजे तुम्ही पळू नका, तुम्ही काहीच करू नका, तुम्ही चप्पल घालून शाळेत आल्याशिवाय तुम्ही तिथून चालू शकत नाही. लिटरली सांगायचं म्हटलं तर वॉशरूम नव्हते टीचर्स लोकांना सुद्धा झेडपीमध्ये. आता रिसेंटली झाली असेल, तिकडे काय माझी चक्कर नाही. हायस्कूलमध्ये पण तसंच जास्त शिक्षणावरतीच मूळ भर आणि क्वालिटी चांगली. म्हणजे मी तिथं काय म्हणणार नाही की खराब क्वालिटी. मग माझं असं शिक्षणात मी फार हुशार होतो. माझा 10वीत 2012-13 मी वडगावमधून सुटलो, तर तिथे मी पास झाल्यानंतर मी माझ्या शाळेचं 25 वर्षाचं रेकॉर्ड मोडलो होतं असं मी म्हणेल. 1987ला शाळा चालू झाली, 2012 मला सगळ्यात जास्त मार्क्स होते तिथे. म्हणून ओव्हरऑल माझा अभ्यासात एक फोकस चांगला होता. त्याच्याच बळावरती मी 11वी-12वी PM सारडाला केलं, तिथून मग सिव्हिल इंजिनिअरिंगला गेलो. आधीपासून एक डोक्यात होतं की आपल्याला इंजिनिअरिंग कुठं केलं. मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे वडगाव बुद्रुक तिथे सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. मग सिव्हिल इंजिनिअरिंग मधून युपीएससी कडे जावं असं कसं काय टर्निंग पॉईंट झाला तो नेमका. प्रथमतः सांगायचं म्हटलं तर असं अचानक असं सिव्हिल इंजिनिअरिंग करतोय, मला काहीतरी रिअलाइज झालं युपीएससी करायला पाहिजे असा हा प्रवास नाही. आधीपासूनच मला वाटायचं की युपीएससी मला करायची. याची पार्श्वभूमी विश्वास नांगरे पाटील सर ज्यावेळी आपल्या तिकडे एसपी होते, त्यांचा दबदबा मला माहिती पण नाही हे कोण आहेत, तरी पण एक दबदबा. त्यांच्या नंतरचे भाषण ते खूप फेमस झालेले. तिथून पुढे माझं आधीच एक इमॅजिनेशन हायजॅक झालं होतं की आपल्याला युपीएससी नावाची काहीतरी गोष्ट करायची. म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग घेण्याचा एकच पर्पज असा होता की प्लॅन बी जो असतो की आपला तो स्ट्रॉंग असायला हवा. बॅचलर ऑफ आर्ट्सही करू शकत होतो, BSc करू शकत होतो, पण नंतर असं वाटलं की यातून आपल्याला उद्या नोकरी भेटेल याचा काही भरोसा नाही. आपल्याला मस्त विश्वास असतो की आपण करणारच आहोत एक्झाम, पण शेवटी त्यावेळी आपल्याला काहीतरी सेफ डिसिजन घ्यावं लागतात. म्हणून मी सिव्हिल इंजिनिअरिंगला घेतलं आणि मग तिथून पुढे माझी जर्नी युपीएससीकडे तशीच राहिली चालू. मग हा जो युपीएससीचा प्रवास सुरू झाला, तर याच्या दरम्यानचे अनुभव आणि हा जो प्रवास जो आहे तर तो अधिकारीपर्यंत कसा पोहोचला. पहिल्यांदा तर आधीपासून डोक्यात होतं की युपीएससी करायची, त्यामुळं थोडंसं असं सायकोलॉजिकली मी तयार होतो की आपल्याला युपीएससी करायची आहे. आणि झालं कसं की माझे मित्र पण होते या क्षेत्रामध्ये की करायचं आहे. माझा भाऊ त्याला करायचं नव्हतं, पण मग माझा भाऊ पण यामध्ये उतारा, तो 2 वर्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे माझ्या बहुतेक असं सायकोलॉजिकल बॅकग्राऊंड आधी तयार झालं होतं की याला असं असतंय. आणि मी हुशार होतो, मला एक माहिती होतं की मी पर्टिक्युलर अभ्यास केला तर मी रिप्रोड्यूस करू शकतो त्या गोष्टी. मग त्या हिशोबाने मला एका मित्राने सजेस्ट केलं की तू लास्ट इयरच ऑप्शनलचा क्लास कर इंजिनिअरिंगच्या, तुला फायदा होईल. मग मी तो ऑप्शनलचा क्लास केला आणि मग माझे गुरुजन मित्र आणि सिनियर्स यांनी मला एक सांगून मी करत गेलो अभ्यास. आता प्लॅन बीचं तू आता बोललास की खरंच विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, युपीएससी असो किंवा एमपीएससी किंवा इतर जे काही असतात, प्लॅन बीचं काय महत्व आहे, असायलाच पाहिजे नक्की, त्याच्याबद्दल काय तुझं काय मत आहे याच्याबद्दल. प्रथमतः मला असं वाटतं की प्लॅन बी म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन आहे. जर तुम्ही शिक्षण क्षेत्रातच राहणं पसंत करता तर जर तुमचा बाहेरचा काही इंटरेस्ट असेल तर तुम्ही ती जपूही शकता. परंतु तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे हाच तुमचा प्लॅन बी असू शकतो. अनलेस अँड अंटिल युपीएससी करताना तुम्हाला काही वेगळी एनलाइटनमेंट होत नाही तोपर्यंत.
त्यामुळे मला असं वाटतं की प्लॅन बी हा तुमचा ग्रॅज्युएशन बी आहे, त्यामुळे सेपरेटली काय तुम्हाला विचार करण्याची गरज नाही. तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करताना तर असं करा की पासआउट झाल्यानंतर मी जॉबसाठी ज्यावेळेस मार्केटमध्ये उभं राहील तर मला घेण्यासाठी माझ्याकडे काही पात्रता असेल. त्यामुळे प्लॅन बी असायलाच हवी. मला खरं मनापासून एक सांगायचं की UPSC करणाऱ्या प्रत्येक मुलाला एक फार मोठा प्रश्न आहे की नाही झालं तर काय. बरोबर. आणि हा प्रश्न अभ्यासात तुम्हाला मन लावत नाही. एका मोमेंटला जोपर्यंत तुम्ही करताय रिझल्ट येत राहतात तोपर्यंत ठीक वाटतं, पण जेव्हा असे कच खातो माणूस त्यावेळेस फार प्रॉब्लेम होता. त्यामुळे मला असं वाटतं प्लॅन बी असायलाच हवा, आणि बेस्ट प्लॅन बी इज युअर ग्रॅज्युएशन. कारण बऱ्याचदा या स्पर्धा परीक्षांचा आपण विचार केला, जसं आपण आता म्हणलं की प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू, जे काही विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे फायनली सिलेक्ट होणाऱ्याचं, तर ते काही पर्सेंटेजमध्ये अगदी 1-2% ते पोहोचतं. त्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टींचा विचार केला, जो विद्यार्थी 3-3, 4-4 वर्ष त्याची मेहनत त्याच्यावरती लावतो, जर म्हणजे अनफॉर्च्युनेटली जर असं काही झालं की अपयश आलं तर मग काय, तर त्या हिशोबाने प्लॅन बी असणं अपेक्षित आहे. ही जी परीक्षा आहे तर ती खरं तर यश अपयशाचा खेळ आहे, चढ उतार येत असतात. ह्याच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य जे असतं विद्यार्थ्यांचं ते टिकवणं खूप आवश्यक असतं. अलीकडं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या. या सर्व प्रवासामध्ये मानसिक स्वास्थ्य आपलं टिकवणं किंवा मानसिक मेंटल स्ट्रेंथ जी असते ती कशा पद्धतीने ठेवली पाहिजे? पहिलं तर मला असं वाटतं या क्षेत्राकडे वळण्या अगोदर थोडंसं स्वची जाणीव असणं जे बोलतात ते असायला पाहिजे. मला वैयक्तिक असं वाटतं की स्टडीज इज माय टेरिटरी. अभ्यास हे माझं क्षेत्र आहे. त्यामुळे अभ्यास करतानाच मला मुळात असा आनंद वाटतो. आपले हॅपी हार्मोन्स रिलीज होणं जे म्हणतात ना, तो अभ्यास होतो. ठीक आहे, अंडरस्टँडिंग पर्यंतचा एक स्ट्रेस असू शकतो, परंतु आपलं एक क्षेत्र आहे. म्हणून मला असं वाटतं तुम्ही एक क्षेत्र निवडतानाच मुळात तुमच्या आवडीचं निवडा, जेणेकरून तुमचा अभ्यास तुम्हाला कंटाळा वाटणार नाही. असे मोमेंट्स येतात की गोष्टी प्लॅन केलेल्या पद्धतीने वर्क होत नाही आहेत, पाहिजे तसं आउटपुट येत नाही, त्यावेळी मनावरती स्ट्रेस येतो. याच्यावरती बेस्ट सोल्युशन मला असं वाटलं की तुमचे मित्र चांगले पाहिजे त्या क्षेत्रातले, आणि ज्यावेळी प्रॉब्लेम येईल त्याचवेळी तो सांगून टाकायचा मित्रांना. आणि मित्र ते सॉल्व्ह करतात. मी माझ्या रूममेट्सनी म्हणजे ओमकार खोंडाळे, मी त्याचं नाव घेऊन ओमकार खोंडाळे, अभिषेक सायंबर, नितीन मोरळे, हे यांनी इतकं हेल्प केलंय मला. मी काही प्रॉब्लेम आला, राबे असं झालं यार, रोम्या तसं झालं यार, आणि ते लगेच सांगतात. होंदा त्यांना असा प्रॉब्लेम झालाय की ते सांगत नाहीत. आणि मुलांना काय वाटतं की मी सांगितलं तर माझी विकनेस दिसेल एखाद्याला, पण तसं नाही करायला पाहिजे. तर ही दुसरी गोष्ट झाली की तुम्ही चांगले मित्र ठेवा, त्यांच्याशी शेअर करत जा. आणि एक खरं सांगायचं तर थोडंसं एक आयुष्याविषयी एक ब्रॉडर अप्रोच असायला पाहिजे की अपयश हे काय तुमची लाईफ डिफाईन करत नाही. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रेस असतो. एक अशी कविता आहे की युद्ध ही तो वीरकाप्रमाणे आहे, कौरव की भेट, ते कविता आहे. तर त्याच्यामध्ये मी स्वतःला एक नेहमी सांगायचो की युद्ध ही तो वीरकाप्रमाणे आहे, आणि जर तो वीर जर मानायचं झालं तर तुला लढणं आहे. तर अशा काहीतरी एक पॉझिटिव्ह फिलॉसॉफी घेऊन तुम्ही जगायला पाहिजे. अजून एक त्याच्यामध्ये असं होतं की धर्माधिकारी सरांची कविता आहे की मनी हास्य लिहून मुक्ती जागावी, असं नावाचं एक त्यांचं वाक्य आहे. आता ती मुक्तीचा अर्थ कसा आहे की कुठलेच बंधन नको तुम्हाला, तुमच्या स्वप्नांचंही बंधन नको, की मला काहीतरी होणार आहे, हे स्वप्न मला भेटणार आहे आणि ते नाही भेटलं तर मग काहीतरी प्रॉब्लेम आहे, एक बंधन आहे तुमच्यावरती, तुम्ही इतकं मुक्त जागायला पाहिजे. तर हे असे काही वाक्य असतात, तुम्ही ते गोळा केले पाहिजे, तुमचा एक्सपोजर पाहिजे आणि फार ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड पाहिजे. त्याने मानसिक त्याच्यामध्ये कुटुंबाची भूमिका किती महत्वाची राहते? कुटुंब फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळी प्रत्येकाचा एक रोल आहे फॅमिलीमध्ये. आईचा रोल अनफॉर्च्युनेटली आपण 4 भिंतीमध्ये ठेवलाय, परंतु चला तिचा एक फॅमिलीवरती संस्कार करणे, केअरिंग जो तिचा बिझनेस आहे तो तिचा महत्वाचा रोल आहे. दुसरी गोष्ट, वडिलांचं एक फायनान्शियली स्ट्रॉंग ठेवणं फॅमिलीला, भाऊ बहीण असेल तर सपोर्ट करणं एकमेकांना. तर तो रोल त्यांनी ओळखला पाहिजे. ज्यावेळी एखादे वडील असं म्हणतात ए बाबा आता माझी जे नाही होती, मी थकलोय, त्यावेळी त्या मुलावरती पण बर्डन येतं. शेवटी ते पण काय करू शकत नाही. ज्यावेळी आई वडिलांचे भांडणं होतात आणि ते मुलांना सांगतात, प्रॉब्लेम्स होतात, त्यामुळे आई वडिलांनी त्यांचे प्रॉब्लेम त्यांच्यावरती सॉल्व्ह करावे, मुलांनी त्यांचा रोल त्यांच्यावरती निभावून फक्त एकमेकांना आनंदाच्या बातम्या सांगणे. आणि आला प्रॉब्लेम तर तो तितक्याच मॅच्युअर लेवलने हँडल करायला पाहिजे. त्यामुळे कुटुंब तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. समाजामध्ये असा एक विचार आहे की जे काही तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड असतं ते पर्टिक्युलर असलं की तुम्ही यासारख्या टफेस्ट एक्झाम देऊ शकता. असं काही म्हणजे असतं का, की याच्याबद्दल काय मत आहे? पहिलं जर तुम्ही थोडं टेक्निकली एज्युकेशन घेतलं तर त्याचा फायदा होतोच. कारण आता मी इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षामध्ये 48 सब्जेक्ट शिकलो. बरोबर. दर 6 महिन्याला सब्जेक्ट बदलतात, तुम्हाला त्यासाठी अभ्यास करावा लागतो. असं नाही की इतिहास आहे मी काही पण मागचं आठवून लिहिल, असं नाही, नवीन काहीतरी शिकायला भेटतं. त्यामुळे तुमचा एक अभ्यासाला प्रति एक सतत बसणे, लॉंग टर्म बसणे, एक क्रिएटिव्ह थिंकिंग करणे, असे काहीतरी ॲटिट्यूड्स डेव्हलप होतात. सध्या झालं काय, कुठलंच ग्रॅज्युएशन असं खराब नाही आहे, तुम्ही कुठलंही घेऊ शकता. परंतु UPSC महाराष्ट्रामध्ये UPSC MPSC एक असं वारं उठलंय की त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की मी बॅचलर ऑफ आर्ट्स घेईल, मुक्त विद्यापीठातून करण, फक्त पेपरला जाईल आणि UPSCची फुल तयारी करण, फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर होईल. आता तो सीन राहिलेला नाहीये. बॅचलर ऑफ आर्ट्स तुम्ही घ्या, पण त्याची ग्रॅव्हिटी ओळखा की एक कशासाठी बनलेलं आहे. मुक्त विद्यापीठातून
फक्त लायब्ररीत अभ्यास करून तुमचं काही होणार नाही. आणि मी सांगतो, जो विद्यार्थी त्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये कंटिन्युअस अभ्यास करतोय ग्रॅज्युएशनचाच, ही विल ऑर शी विल बी हॅव्हिंग अप्पर हँड इन टू द कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. बट जो मुलगा फक्त BA BSc करून फक्त लायब्ररीत जाऊन अभ्यास करतोय, एखादा अर्ध उदाहरण निघाल महाराष्ट्रातून की ज्याने काहीच कॉलेज नाही केलं, पास होईल, पण हाच मिस इंटरप्रिट जर केलं तर मिस गाईड होणार, असं मला वाटतं. म्हणजे जे काही रेग्युलर कोर्सेसमध्ये ऍडमिशन प्रोसेसमध्ये राहिले, तुम्ही कॉलेजेस केले, तर तुमची एक जडणघडण जी होणार असते तर ती त्याच्यात होते. खरं तर याच्यामध्ये एनर्जीचा एक भाग असतो की तुम्ही किती दिवस एनर्जी लावणार, 4 वर्षात ती, त्याच्यानंतर तुम्हाला अपियर व्हायला आणि तिथून पुढे पुन्हा तयारी करायची. तर या सर्व गोष्टी पण महत्वाच्या. हे जे काही तू आता विद्यार्थी अधिकारीचा प्रवास जो सक्सेसफुली पूर्ण केला, याच्यामध्ये तू श्रेय जर आपण द्यायचं म्हणलं तुझ्या यशाला, तर कोणाला देशील तू यश? येस, पहिले तर 50% यश सक्सेस मी माझ्या आईवडिलांना देईन. फक्त एक रिच्युअल म्हणून नाही. नॉर्मल असं म्हटलं जातं की आई वडील माझ्या असं, तसं मला वाटत नाही. एक रॅशनल भावनेने मी सांगतो की एक फायनान्शियल स्टॅबिलिटी, संस्कार, फ्रीडम. आणि आमची काही आज काय स्वतःची काही प्रॉपर्टी नाही. माझ्या आईवडिलांनी त्यांच्या मुलामध्येच प्रॉपर्टी शोधली, त्यांना ह्युमन रिसोर्सेस बनवलं रादर त्यांनी मटेरियलिस्टिक रिसोर्सेस तयार करण्यापेक्षा. त्या रॅशनल अप्रोचने मी त्यांना 50% श्रेय देईल. सेकंड थिंग, माझ्या गुरूंना श्रेय देईल. UPSCच्या बाहेरचे गुरु मी इम्पॉर्टंट समजतो माझ्या शिक्षकांच्या पलीकडे. ते म्हणजे 3 गुरु माझे आहेत. पहिला तर माझा मोठा भाऊ शुभम गुंजाळ, ही हॅज कंट्रीब्युटेड अ लॉट. 2 गुरु माझे रूममेट्स आहेत, ते म्हणजे ओमकार खुंटाळे आणि अभिषेक सायंबर. आता खरं सांगायचं म्हणजे तिघांचेही प्रिलिम्स क्लिअर नाही होऊ शकल्या, त्या अजून एकदा पण प्रिलिम्स क्लिअर नाही करू शकले, परंतु ते माझे गुरु बनू शकले कारण त्यांनी ओळखलं मला, त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना फॉलो केलं. त्यांना कुठलाही एक्झामचा अभ्यास करत असला ना, त्याला मी त्या डिमांड कळाले असतात, त्याच्याकडून ते फुलफिल होत नसतात फक्त. त्यामुळे त्यांना मी देईल. बाकी माझे गुरुजन वर्ग ज्यांनी मला क्लासेसमध्ये शिकवलं, ज्यांनी माझ्या टेस्ट सिरीज चेक केल्या, आणि माझे काही सिनियर्स त्यांना, आणि खूप मोठ्या लेवलवरती, एक ब्रॉडर लेवलवरती मी पूर्ण युनिव्हर्सलाच थँक्यू म्हणेल, कारण त्यांनी फार मोठी कॉन्स्पिरसी केली इथपर्यंत मला पोहोचवण्यासाठी. अशा प्रकारे मी सूरज, खरं तर खूप तुझा जो प्रवास राहिलाय तो थक्क करणारा आहे. कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आज देशातली, जगातली सगळ्यात टफेस्ट एक्झाम क्लिअर करतो 353 रँकने, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता जर आपण आजच्या विद्यार्थ्यांकडे जर पाहिलं तर तुला असं काय सांगावं असं वाटेल की विद्यार्थ्यांनी थोडासा आपला अप्रोच बदलावा किंवा कशा पद्धतीनं जावं की ह्या ज्या परीक्षा आहेत, आता महाराष्ट्राचा जर एकंदरीत विचार केला तर असं म्हटलं जातं की नॉर्थकडची जी काही राज्य आहेत तिथली मुलं खूप जास्त प्रमाणात सिलेक्ट होतात. महाराष्ट्रातलं अलीकडं प्रमाण वाढलंय, पण एवढं असं ज्या काही टॉप रँक्स म्हणतो आपण, टॉप 10मध्ये, टॉप 20मध्ये, त्याच्यात थोडंसं अजूनही आपण कमी पडतोय. तर तू काय सांगशील विद्यार्थ्यांना की त्यांनी काय करायला पाहिजे, किंवा पालकांना सुद्धा काय सांगशील की आपल्या मुलांना घडवताना काय केलं पाहिजे? आता मी याच्यामध्ये 3 लेवलवरती याला डिवाइड करली. पालकांचा एक अप्रोच, नवीन एंट्री करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अप्रोच, आणि ऑलरेडी असलेले मुलं या एक्झाम क्षेत्रामध्ये. तर पहिलं तर पालकांचा अप्रोच मला असं वाटतं की गिव्ह युअर चिल्ड्रन फ्रीडम फार गरजेचं आहे. त्यांना शिक्षणाच्या संधी द्या, पैसे द्या, आणि ऑब्व्हियसली मुलांनी त्याचा स्वैराचार करायला नको, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु आईवडिलांनी त्यांचा रोल त्यांनी ओळखावा, मुलांना संधी द्यावी. मुलींवरती स्पेसिफिकली जास्त लक्ष द्यायला पाहिजे, कारण मुलींना अशी अड घालून पाठवलेलं असतं इथं की तुझं पुढच्या वर्षी लग्न लावून देऊ, तुला करायचं तर काय करायचं ते कर. अशा बर्डन खाली कोण जगू शकणार आहे? असं करू नका. मला असं वाटतं एक्झामचं बर्डन, दुसऱ्या साईडला म्हणजे मुली लिटरली रडतात. एक माझी मित्राची मैत्रीण आहे, ती सेकंड अटेम्प्टला तिची प्रिलिम्स फेल झाली. ती म्हटली अरे माझ्या आईवडिलांनी मला एवढाच एक अटेम्प्ट दिला होता. तर फार अवघड आहे मग मला असं वाटतं अशा विद्यार्थ्यांकडून. त्यामुळे आईवडिलांनी फ्रीडम द्या, शिक्षणात इन्व्हेस्ट करा. तो मुलगा किंवा मुलगी आज ना उद्या नक्कीच सक्सेसफुल होईल. दुसरी गोष्ट, जे एंट्री करणारे आहेत नवीन किंवा जे विचार करतात करू की नको, मला असं वाटतं तुम्ही एक फॉर्मॅट ओळखून घ्या आधी एक्झामचा, तुमचं स्वतःचं क्षेत्र ओळखून घ्या. असं उगाच कोणातरी भाषण ऐकलं, एखाद्या टॉपरचं काहीतरी गाडी बघितली लाल दिवायची, एखादा IPS उतरतोय, 4 दाना मारतोय, आपल्याला ती हवा असते आपल्या डोक्यामध्ये, पण ती जिरते अभ्यासाच्या टायमाला. म्हणून तुमचं तुम्ही क्षेत्र ओळखा, त्याच्याशिवाय इकडे वळू नका. ग्रॅज्युएशनच्या टायमाला चांगला अभ्यास करा, ग्रॅज्युएशन निवडताना चांगलं निवडा, नाहीतर तुमच्या आयुष्याला नंतर काहीच अर्थ उरत नाही आणि आपण फक्त ओझं बनून जातो स्वतःसाठी. म्हणून मी त्याला ते सांगल. आणि जे एक्झामचा अभ्यास करतायत त्यांना मी असं म्हणाल की मला एका सरांनी सांगितली 3 स्टेपमध्ये एक्झाम, मला असं वाटतं ते बेस्ट एक्सप्लेनेशन एखाद्या एक्झामचं. ते एखाद्याला जर समजलं तर मी देवाचे धन्यवाद मानन. पहिली गोष्ट म्हणजे एक्झाम कुठल्याही आयुष्यातलं कुठलंही एखादं मोठं कार्य जर पूर्ण करायचं असलं तर ते 3 स्टेपमध्ये बघायला पाहिजे. पहिलं की त्याच्या डिमांड्स काय आहेत हे तुमच्या अभ्यासातून तुम्हाला समजणार आहे. त्याच्या डिमांड्स काय, काहीतरी पॅरामीटर्स असतात, शेवटी एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरमध्ये तुम्ही सेट होत गेले तर तुम्ही फायनली सिलेक्ट होणार. त्याचे पॅरामीटर्स ओळखा. दुसरं, स्वतःला ओळखा, मला काय येते त्या पॅरामीटर्सपैकी.
आणि नंतर तुम्हाला गॅप दिसेल त्या डिमांड्समध्ये आणि तुमच्या स्वतःच्या हसण्यामध्ये, बरोबर. तर तुमची मेहनत जी आहे तो हा गॅप फुलफिल करण्याची मेहनत आहे फक्त. मी जर 12 तास लायब्ररीत बसतोय तर तुम्ही तो गॅप फुलफिल करताय. आणि मग या मेहनती बरोबर म्हणजे अभ्यासही आला आणि बाकीचं मग तुमचा मेंटली ॲटिट्यूड, तुम्हाला कॉन्फिडन्स फार गरजेचा आहे. आणि तो तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीतून डेव्हलप होत असतो. उद्या जर मला असं वाटतंय सकाळी 5ला उठायचंय मला, आणि तुम्ही जर उठू शकले नाही सलग 5 वेळा ठरवून पण 6 वेळी तुमचा कॉन्फिडन्स नसणार आहे की मी उठू शकतो म्हणून छोट्या छोट्या ॲटॉमिक हॅबिट्स जर म्हणतात, एक चांगलं पुस्तक आहे, वाचावं कोणीतरी ॲटॉमिक हॅबिट्स. छोट्या छोट्या गोष्टीतून कसा कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, तर तशा पद्धतीने असं वाटतं. नक्कीच सूरज, तू जे काही आजपर्यंतचा जो प्रवास केला आहेस तर तो नवीन जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शक आहेच, सोबतच पालकांना सुद्धा तू चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं की कशा पद्धतीने त्या आपली जी मुलं आहेत त्यांना आपण ग्रूम करू शकतो, वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयार करू शकतो, किंवा ज्या कुठल्या क्षेत्रात त्यांना जायचं आहे त्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम देऊ शकतो. तुझ्या या सर्व प्रवासामध्ये तुझ्या भावाचा असेल, आईवडिलांचा असेल, मित्रांचा असेल, किंवा जे काही गुरु तुला लाभले त्यांचा खूप मोठा वाटा आहे तुझ्या या यशामध्ये. त्याचं एक श्रेय तू त्यांना दिलंस. तू आज आकाशवाणीला एवढी छान अशी मुलाखत दिली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं तुझा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला, तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, रे बंदिया हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, बंदिया हर मैदान फतेह. मित्रांनो, आत्ताच आपण UPSC परीक्षेतून देशात 353 रँक प्राप्त सूरज गुंजाळ यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आता वळूयात आपल्या आजच्या स्वातंत्र्याची गौरवगाथा ह्या दुसऱ्या सेगमेंटकडे. तर यामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आचार्य नरेंद्र देव आणि शंकरराव देव यांच्याबद्दल. आचार्य नरेंद्र देव, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते आणि विचारवंत. यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1889 उत्तर प्रदेशमधील सीतापूर इथं झाला. त्यांचे वडील बलदेव प्रसाद हे वकिली करायचे. आचार्य नरेंद्र देव यांचं प्राथमिक शिक्षण हे सीतापूरमध्येच झालं. त्यानंतर अलाहाबाद आणि बनारस इथं उच्च शिक्षण पूर्ण करून MA आणि LLB ह्या पदव्या त्यांनी घेतल्या. अलाहाबाद इथं शिक्षण घेत असताना त्यांना लोकमान्य टिळक, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष अशा अनेक थोर नेत्यांची भाषणं ऐकण्याची संधी मिळाली आणि ह्या नेत्यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. पुढे त्यांनी फैजाबाद इथं वकिली सुरुवात केली, पण त्यांचा ओढा मात्र तत्कालीन राजकारणाकडेच होता. त्यानंतर लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगातून सुटले तेव्हा नरेंद्र देव त्यांना भेटले आणि 1916 फैजाबादमध्ये होम रूल लीगची शाखा स्थापन केली. त्यानंतर त्यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली. त्यांच्या सल्ल्यानं ते काशी विद्यापीठात अध्यापनासाठी दाखल झाले आणि 1926 प्राचार्यपदी त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासूनच त्यांना आचार्य ही उपाधी मिळाली. 1928 आचार्य नरेंद्र देव स्वराज्य पक्षाचे चिटणीस झाले. 1930 ते असहकारच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल त्यांना 3 महिन्याची कैदही झाली. पुढे 1932 रायबरेली येथे सत्याग्रह केला. काँग्रेस अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा होता आणि ह्या नव्या पक्षाचं नाव काँग्रेस सोशलिस्ट पार्टी असं ठेवलं. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नियंत्रणाखाली 1936 आचार्य नरेंद्र देव काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासद झाले.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वैयक्तिक सत्याग्रहाबाबत त्यांना शिक्षा झाली. त्यानंतर त्यांनी 1942च्या भारत छोडो आंदोलनात उडी घेतली. त्यावेळी ब्रिटिशांनी त्यांना अटक करून देशातल्या 12 नेत्यांसोबत अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबद्ध केलं. आचार्य नरेंद्र देव हे तब्बल 3 वर्ष म्हणजे 1945 पर्यंत याच किल्ल्यात बंदिवासात होते. 1945 मध्ये ते तुरुंगातून मुक्त झाले. अहमदनगरसाठी भूषणाची गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात असलेल्या फत्ते बुरुजावरून आचार्य नरेंद्र देव यांनी स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा ध्वज फडकावला. पुढं स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचा काँग्रेस समाजवादी पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडला, तेव्हा त्यात नरेंद्र देवही होते. त्यानंतर त्यांनी विधिमंडळाचा राजीनामा दिला आणि पोटनिवडणूक लढवली, पण त्यात ते अयशस्वी झाले. त्याच दरम्यान त्यांनी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद स्वीकारलं. त्यानंतर 1953ला प्रकृती अस्वस्थ झाल्यानं त्यांनी ते पद सोडलं. त्यानंतर 1955ला त्यांचं निधन झालं. भारतातील शेतकरी वर्ग समाज चळवळीत सहभागी झाल्याशिवाय चळवळीला विधायक स्वरूप प्राप्त होणार नाही, असं आचार्य नरेंद्र देव यांना वाटायचं. तसंच समाजवाद ही केवळ एक आर्थिक चळवळ नसून सांस्कृतिक आंदोलन आहे, अशी त्यांची भूमिका होती. आता जाणून घेऊयात शंकरराव देव यांच्याबद्दल. शंकरराव देव हे महाराष्ट्रातले काँग्रेस कार्यकर्ते, सर्वोदयी नेते आणि रामदासी संप्रदाय आणि सांप्रदायिक साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक होते. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1895ला झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण भोर इथं झालं आणि पुढील शिक्षण बावधन, पुणे, बडोदे आणि मुंबई इथं झालं. 1918 साली त्यांनी BA पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना शंकरराव देव यांचा नवी गाडगीळ विनोबा भावे यांच्याशी संबंध आला. 1917मध्ये बिहारमध्ये महात्मा गांधी हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चळवळ करत होते. तिथे गंगाधरराव देशपांडे यांनी शंकरराव देव यांचा परिचय महात्मा गांधींशी करून दिला आणि त्यानंतर शंकरराव देव हे असहकारच्या चळवळीत सहभागी झाले. पुढे 1923मध्ये त्यांनी पुण्याजवळच्या मुळशी सत्याग्रहात सहभाग घेतला आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवास आणि फटक्यांची शिक्षा भोगावी लागली. त्यांनी संघटन चातुर्यानं आणि ओजस्वी वक्तृत्वानं सारा महाराष्ट्र जागृत केला. 1930मध्ये त्यांनी मिठाच्या सत्याग्रहातही भाग घेतला. त्यासाठी त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. नंतर ते विनोबा भावेंच्या भूदान चळवळीत सहभागी झाले. 1962च्या चीनच्या भारतावरील आक्रमणानंतर शंकररावांनी काही सहकाऱ्यांसोबत पेकिंगची पदयात्रा काढली, पण पाकिस्तान आणि ब्रह्मदेश यांच्यामुळं ती अयशस्वी झाली. त्यानंतर 30 डिसेंबर 1974ला त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक ग्रंथलेखन केलं, मंदिराची स्थापना, साहित्यांचा संग्रह अशी बरीच कार्य त्यांनी केली.